दिवसभरातील पाचवी महत्वाची बातमी. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या संपूर्ण जगभरामध्ये केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचीच चर्चा आणि बोलबाला देखील आहे. पण याच AI बाबत सावधगिरीचा इशारा दिलेला आहे गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी. AI क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आपण सगळेच जण साक्षीदार आहोत. पण या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक तर्कहीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. AIचा फटका अनेक कंपन्यांना बसू शकतो. इतकंच काय तर त्यातून गुगलही सुटणार नसल्याची भीती खुद्द त्यांनीच व्यक्त केलेली आहे. गुगल कंपनीनं देखील AI मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र AIचा हा फुगा म्हणजेच AI बबल केव्हाही फुटू शकतो अशी भीती या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि युरोपच्या शेअर मार्केटमध्ये चिंता वाढली आहे. AI मुळे तंत्रज्ञानात मोठा बदल होणार आहे. मात्र हा बदल तर्क शून्य असल्याचं सुंदर पिचाईंनी म्हटलेलं आहे. तसंच ओपन AIचे CEO सॅम ऑल्टमन आणि Amazonचे संस्थापक जेफ बेझोस यांनी देखील अशाच प्रकारे सावधगिरीचा इशारा दिला. काय आहे AI बबल आणि त्याचं भविष्य याविषयी अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत यावेळेला IT क्षेत्रातील तज्ज्ञ अच्युत गोडबोले सर स्वतः जोडले गेले आहेत. अच्युत गोडबोले सर, आपलं खूप खूप स्वागत. अच्युत सर, AI बबल म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची आत्ताच का भीती निर्माण झालेली आहे? म्हणजे AI तंत्रज्ञानाचं क्षेत्र आत्ता कुठे सुरू होतंय, आपल्याला ते अवगत होताना दिसतंय, त्यापूर्वीच जी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे त्याबद्दल मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय. AI बबल काय आहे? बबल पहिल्यांदा सगळ्या श्रोत्यांना तुम्हाला नमस्कार. नमस्कार. हा AIचा बबल जो आहे तो बबल त्यामध्ये बरंच तथ्य आहे. आणि याचं कारण काय आहे? याचं महत्वाचं कारण असं असतं की त्याबद्दलच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या या वाढतात. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ 2000च्या सुमाराला .com बबल निर्माण झाला होता. हो. आणि त्या .com बबलच्या वेळेला इंटरनेटच्या विषयी प्रचंड अपेक्षा निर्माण झाल्या. त्यामुळे शेअरचे भाव कडाडले, भयंकर वाढले. हा. त्या मानाने कंपन्यांचा नफा वाढला नाही. आणि ते असं जेव्हा तफावत घडते त्यावेळेला लोकांचा शेवटी भ्रमनिरास होतो. म्हणजेच तो बबल फुटतो. त्यामुळे .comचा बबल फुटला आपल्याला माहिती आहे. फक्त त्यामधनं Amazon नंतर गुगल अशा मोठ्या कंपन्या निघाल्या इंटरनेटच्या आणि त्या कंपन्या मात्र टिकल्या आणि त्यामुळे इंटरनेटचा बबल जरी फुटला तरी तो इंटरनेटवर अवलंबून असलेल्या कंपन्या मात्र टिकल्या. तसाच काहीसा बबल हा आता निर्माण झालेला आहे. AIचे जे काही वाढ झाली ती 2012-13 साली इमेज नेट निघालं, त्यातनं डीप लर्निंग निघालं, फेस रेकग्निशन की इमेज रेकग्निशन निघालं, त्यातून मग मेडिकल फील्ड आणि इतर रेडिओलॉजी आणि सगळीकडे प्रचंड धुमाकूळ सुरू झाला. आणि 2017 साली गुगलमध्ये अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा पेपर पब्लिश झाला. त्यातनं ChatGPT हा निर्माण झाला. म्हणजे गुगलमध्ये जरी पेपर झाला असला तरी ओपन AI नावाच्या कंपनीने पहिल्यांदा तयार केला. आणि तो जेव्हा तयार झाला 2022 साली त्यावेळेला लोकांचे डोळेच पांढरे झाले की सगळंच म्हणजे आपण कुठलाही प्रश्न विचारावा आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. म्हणजे आतापर्यंत गुगलच्या सर्च मध्ये आपल्याला बऱ्याच वेबसाईट बघाव्या लागायच्या. त्या सगळ्या सर्च करून हा आपोआप उत्तर द्यायला लागला. आणि मग GPT-2, GPT-3, 4, 4.5 आता 5 आला. तर लोकांचं इतकं प्रचंड की आता सगळे जर्नलिस्ट जॉब जातील, याचे जॉब जातील, त्याचे जॉब जातील, सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालेल म्हणून AI मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्या. आणि सगळ्या इन्व्हेस्टमेंट एकमेकात गुंतलेल्या होत्या. म्हणजे त्यातले जे मॅग्निफिसंट 7 जे म्हणतो आपण, जे ओपन AI, गुगल, मेटा, Amazon, इंटेल ही सगळी मंडळी जी आहेत त्या सगळ्या मंडळी एकमेकांचे ग्राहक आहेत. ती सगळी मंडळी एकमेकात गुंतवणूक करतात. ते सगळे एकमेकांचे पार्टनर्स आहेत. आणि हे जे सर्क्युलर फ्लो ज्याला म्हणतात त्यामुळे या सगळ्यांची शेअरची व्हॅल्यू वाढलेली आहे. आता AI ते पूर्वी जसं आपल्या वेबसाईटला .com जोडलं की लगेच व्हॅल्युएशन वाढायचं, तसं AI पॉवर असं जर का म्हटलं त्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं आणि शेअरच्या प्राइस वरती जातात. इतकं मोठा तो बबल आहे. आणि त्यामुळे काय झालं की हा तेवढ्या प्रमाणात कंपन्यांचे नफे सध्या नाहीये. म्हणजे फक्त एनव्हिडिया जीपीयू चिप्स तयार करते, ज्या जीपीयू चिप्स मुळे डेटा सेंटर्स तयार होतात आणि त्या डेटा सेंटर्सचा वापर मग गुगल, मेटा वगैरे सगळी इलॉन मस्क सगळी मंडळी करतात. त्यामुळे चिप्सचा खप प्रचंड वाढला. म्हणजे एनव्हिडियाने खरं म्हणजे जीपीयू जे गेम्स करता बनवले होते, पण आता AI मुळे त्यांचा अक्षरशः प्रचंड खप वाढला. कारण एकेका लार्ज लँग्वेज मॉडेलला ChatGPT अक्षरशः हजारो जीपीयूज लागतात.
आणि त्यामुळे एनव्हिडियाची अक्षरशः चांदी झाली आणि त्यांना मात्र नफा मिळाला. गेल्या एका वर्षात शेअरचे प्राइसेस तिप्पट झाले आणि एनव्हिडियाचं मार्केट व्हॅल्यू आज $5 ट्रिलियन झाली. म्हणजे जगातली सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल कंपनी एनव्हिडिया झाली. पण त्या चिप्स वापरून ज्या कंपन्यांनी एआयचे प्रॉडक्ट्स निर्माण केले, म्हणजे मेटा असेल, गुगलचं जेमिनी असेल किंवा ओपन चॅट जीपीटी असेल, त्यांचे मात्र अजून नफे वाढलेले नाही आहेत. ते भविष्यातले नफे आहेत. म्हणजे नंतर केव्हा तरी नफा मिळेल आशेवर त्यांचं शेअर प्राइसेस वाढलेले आहेत. म्हणून हा बबल आहे. मी फक्त 1 मिनिट बोलून थांबतो की हा बबल ओळखायचा कसा. तर वॉरन बफेनी एक त्याचा एक इंडिकेटर काढलेला आहे की जेव्हा संपूर्ण म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न आणि त्या राष्ट्रातल्या शेअर बाजारातल्या सगळ्या शेअर्सचं व्हॅल्युएशन, म्हणजे त्याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणू, यांचा रेशो जो असतो तो रेशो जेव्हा एकापेक्षा जास्त होतो, म्हणजे 100% जास्त होतो, तेव्हा धोक्याची घंटा असते. नक्की नक्की. .com बबलच्या वेळेला तो 157% होता आणि आता तो 217% झालेला आहे. त्यामुळे तो प्रचंड मोठा आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट, गीता गोपीनाथ म्हणजे IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट होत्या. त्यांनी सांगितलेलं आहे की आता सध्याचं जगातलं मार्केट कॅपिटलायझेशन अमेरिकेतलं 72 ट्रिलियन डॉलर आहे. त्यातलं 32 का 35 काहीतरी ट्रिलियन डॉलर हे वाईप आउट होण्याची शक्यता, हा बबल जर का फुटला तर. म्हणजे जवळपास निम्म मार्केट हे संपेल असं गीता गोपीनाथन यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. सगळ्यामुळे एक फक्त वाक्य बोलून थांबतो मी. या सगळ्यामुळे एआयचा बबल फुटण्याची शक्यता आहे का, तर ती माझ्यामध्ये आहे. त्या बबलमुळे अमेरिकन मार्केटवरती परिणाम होईल का, माझ्या मते नक्कीच होईल. भारतावरती परिणाम होईल का, होईल, पण तो तेवढ्या प्रमाणात होणार नाही. पण एक नक्की, त्या बबल फुटो न फुटो, किती मोठ्या प्रमाणात फिटतोय हे आपण बघूच. पण एआय अतिशय महत्वाची टेक्नॉलॉजी आहे. ती सगळ्या क्षेत्रांवर परिणाम करेल, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळेच आज आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांचं लक्ष या मुद्द्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलात. आपण मार्ग दाखवलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.